सरासरी 15% एवढा वार्षिक परतावा नक्कीच एखाद्या चांगल्या स्वरूपाच्या कंपनीचा, जे की आपल्याला फायदेशीर ठरेल अशा कंपनीचा आपण म्युच्युअल फंड SIP नुसार त्यामध्ये ठराविक रक्कम 500 रुपये, 1000 रुपये, 5000 रुपये किंवा आपलं उत्पन्न जसं आहे त्यानुसार एक SIP म्हणजे काय तर सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन अशा स्वरूपाने आपण हा टप्पा यामध्ये ठराविक पैसे आपल्या अकाउंटमधून डेबिट होतात आणि त्या म्युच्युअल फंडामध्ये जातात. आता हा म्युच्युअल फंड थोडासा रिस्की आहे, परंतु तरुण वर्गातील मुलांना हे अतिशय लॉंग टर्म व्हिजनसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे. यामध्ये आपण आपले पैसे गुंतवू शकता. त्याचबरोबर शासनाच्या विविध बॉन्ड स्कीम असतील किंवा पोस्टातील ज्या काही योजना आहेत अशा योजनांमध्ये देखील चांगल्या स्वरूपाचा परतावा आपल्याला भेटेल. अशा ठिकाणी आपण या पैशांची गुंतवणूक करावी. आता बचतीच्या पुढचा हा गुंतवणूक भाग आहे. या विषयावरती आपण नवीन व्हिडिओ घेऊन येणारच आहोत, परंतु तुर्तास गुंतवणुकीचे फायदे हे काय होतील तर ह्या पैशांची वाढ आपली चांगली होईल. हे झालं म्युच्युअल फंडामध्ये किंवा इतर पर्यायांमध्ये गुंतवणूक करणं. आता शेअर मार्केटमध्ये कशी गुंतवणूक करावी तर शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना तुमचा अभ्यास चांगला पाहिजे. तुम्ही स्वतः पुस्तकांचं वाचन केलं पाहिजे, चांगल्या स्वरूपाचे यूट्यूबवरचे व्हिडिओ बघितले पाहिजे किंवा इतर तज्ज्ञांचा